वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकचे जे विद्यार्थी मित्रांनो 966 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि वनसेवकांचे जे 12,991 जागा रिक्त आहे। तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस जागा वनरक्षक वनसेवक मध्ये रिक्त आहे। लक्षात ठेवा, याच्या अगोदर जे शासन निर्णय सुद्धा वनसेवकचा आलेला आहे आणि वनरक्षकचे सुद्धा याच्या अगोदर काही पत्र या ठिकाणी आलेले आहे। जिल्हा वाईज जागाचे सुद्धा या ठिकाणी पत्रक या ठिकाणी आलाय। तर वनरक्षक भरतीला सध्याच्या कंडिशनला 966 जागा जे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा वाईज या ठिकाणी रिक्त आहे। लक्षात ठेवा, तर वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये शिक्षण 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। ठीक आहे, तर वनरक्षक भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवक भरती कोणत्या महिन्यामध्ये नेमकी येणार आहे आणि अभ्यासाचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे, ग्राउंड बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। अभ्यास आपल्याला कुठून करायचा आहे, काय आपल्याला वाचायचं आहे, तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। लक्षात ठेवा, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। नेमकी भरती कोणत्या महिन्यापर्यंत पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकात जे पद आहे नव्यानं या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे। गड्ड संवर्गातले ते पद आहे, पगार त्यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि वनसेवक मध्ये 12,991 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे फक्त 10वी पास आणि 12वी पास ठेवण्यात आलं आहे। उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की त्यांनी शासन निर्णयामध्येच ते दिलेला आहे। लक्षात ठेवा, आणि गड्ड स्वर्गातलं पद आपलं जर वनसेवक पदामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर वनसेवक जे विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर शासन निर्णय आला होता, तुम्ही बघू शकता वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वन वृत्ता निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय वनसेवकाचा आला होता, एक लक्षात ठेवा। आणि महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार त्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे। 12,991 जागा त्यामध्ये वनसेवक मध्ये। आणि त्याचबरोबर वनसेवक हे गड्ड स्वर्गातलं पद असल्यामुळे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे आणि पेपर सुद्धा असणार आहे। सरळ सेवेने भरती घेतली जाणार आहे, शासन निर्णयामध्ये दिलेला आहे। तर वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं तर पेपर असणार आहे सेम जे वनरक्षकचा त्या ठिकाणी सिलेबस याला लागू होऊ शकते। लक्षात ठेवा, वनरक्षकचा सिलेबस या ठिकाणी येऊ शकते, तर त्यामुळे आतापासून तयारी करा। आणि वनसेवकांची जी भरती निघण्यात थोडाफार आपल्याला टाइम लागणार आहे। तर आधी जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची भरती निघणार आहे, त्यानंतर वनसेवकांची भरती निघणार आहे, कारण की या संदर्भात सुद्धा शासन निर्णय अलीकडील या ठिकाणी आलेला एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता वनरक्षक भरतीबद्दल जर आपण पाहिलं तर वनरक्षक मध्ये 12वी पास लागते। 12वी मध्ये तर सायन्स कॉमर्स असेल तर भरता येते, पण आर्ट असेल अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे। वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि वनरक्षक मध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे। तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं जर तुम्हाला असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एक तर ग्राउंडवर फोकस करा। तुमचा जर पेपर या ठिकाणी कमी येत असेल तर ग्राउंड तुम्हाला आउट ऑफ मारावं लागणार आहे। ठीक आहे, आणि तुमचा जर या ठिकाणी ग्राउंड कमी येत असेल
तर तुम्हाला पेपर आउट ऑफ मारावं लागणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही जे विद्यार्थी मित्रांनो एक स्थिर या ठिकाणी राहू द्या। म्हणजे सांगायचं एवढंच की ग्राउंड जे वनरक्षकचं जे ग्राउंड आहे एकदम हार्ड आहे, लक्षात ठेवा। म्हणजे आपण कोणत्याही म्हणजे कोणत्या पण भरतीपेक्षा सर्वात हार्ड जर ग्राउंड जर असेल तर ते वनरक्षक भरतीचा एवढा हार्ड ग्राउंड वनरक्षक मध्ये आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। सोपं आहे, 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटांमध्ये मारणं, ठीक आहे। जे विद्यार्थी दर मेहनत या ठिकाणी करते, इमानदारीने मेहनत करते, तेच विद्यार्थी या ठिकाणी काढते। जे वर्षभर मेहनत करते, 2-2, 3-3 वर्ष मेहनत करते, ते विद्यार्थी कुठं 17 मिनिटांमध्ये मारू शकते। सोपी गोष्ट आहे 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटांमध्ये मारणं म्हणजे, ठीक आहे। तर आपल्याला दोन्ही याच्यावर फोकस करा, एक तर ग्राउंडवर पण करा, ग्राउंड पण आपलं 70-80 आलं पाहिजे आणि पेपर सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो आपला 70-80 पर्यंत जरी आला, 70-80 जर तुम्ही दोन्ही ठेवला, पेपर समजा 70-80चा ठेवला आणि ग्राउंड 70-80चा ठेवलं, फायनल सिलेक्शन आपलं वनरक्षकमध्ये होणार आहे। तर ह्या हिशोबाने चला। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपलं वनरक्षकमध्ये काय पेपर आहे, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा या ठिकाणी फिजिकल असणार आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, 60 पैकी 60 प्रश्न आपल्याला सोडायचे, टिक करायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आपले जर चुकले तरी या ठिकाणी आपले निगेटिव्ह मार्किंग मध्ये कटणार नाही, उलट आपले या ठिकाणी वाढणार आहे। तर निगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकच्या या ठिकाणी पेपरमध्ये। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे पेपर होणार आहे वनरक्षकमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच वनरक्षकचा पेपर होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्या जिल्ह्याजवळच आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। पेपरमध्ये पासिंगचा जर आपण विचार केला 60 प्रश्न परीक्षेला विचारला जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 60 पैकी जर आपले 27 प्रश्न जरी बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास होता आणि आपल्याला डायरेक्ट ग्राउंडसाठी बोलायला जाते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे काही याच्या अगोदर 2023 ला ज्या शिफ्टमध्ये झालेले ते सर्व प्रश्नपत्रिका संच आतापासून वाचून काढा। 2023 मध्ये झालेले सर्व पेपर या ठिकाणी वाचून काढा, कारण की तेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, कारण की वनरक्षकचा जो पेपर हा TCS कंपनी कंडक्ट करते आणि TCS कंपनी काय करते, जे झालेले जे काही प्रश्न आहे तर तेच पुन्हा रिपीट करते, त्याच्या रिलेटेड काही प्रश्न रिपीट करते किंवा त्या सिलेबसनुसार त्या प्रश्नाच्या रिलेटेड काही प्रश्न रिपीट करते किंवा ते सुद्धा आलेले प्रश्न सुद्धा रिपीट करते, लक्षात ठेवा। जास्त वाचल्यापेक्षा, एवढं मोठं वाचल्यापेक्षा जे काही झालेले प्रश्नपत्रिका संचय PYQ म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 2023 चे सर्व वाचून काढा, त्याच्या रिलेटेड येणार आहे, तेवढा आपला स्कोर वाढणार आहे, ठीक आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर 17 मिनिटांमध्ये मारली तर 80 मार्क भेटणार आहे, पैकीच्या पैकी 10-10 टाइम वाढणार आहे, तशी कमी मार्क्स भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटांमध्ये आणि 10-10 टाइम वाढणार आहे, तशी कमी मार्क्स भेटणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर, महिला उमेदवार ST असाल तर 145 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आता वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर पहा वनरक्षकचे जे सध्याच्या कंडिशनला जर आपण जागा पाहिल्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूरमध्ये 48 जागा आहे, गडचिरोलीमध्ये 217 आहे, नागपूरमध्ये 87 आहे, अमरावतीमध्ये 267 आहे, यवतमाळमध्ये 68 आहे, प्रमुख वंशमध्ये 1 जागा आहे आणि पुण्यामध्ये या ठिकाणी 16 जागा आहे, धुळेमध्ये या ठिकाणी 218 जागा आहे, नाशिकमध्ये 68 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा आहे, ठाणेमध्ये 291 आहे, कोल्हापूरमध्ये 29 आहे। तर एवढ्या काही जागा रिक्त आहे। आता वनरक्षक वनसेवक भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर पहा वनरक्षक भरतीला 3.5 वर्ष या ठिकाणी होतेला आहे, 4 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे, लक्षात ठेवा। तर वनरक्षकची जी भरती आहे हे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये निघणार आहे, कारण की लास्ट भरती 2019 ला आली होती, 2019 नंतर 4 वर्ष आणि 2023 ला वनरक्षकची भरती आली होती आणि 2023 नंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं 4 वर्ष होत येत आहे, तर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत येणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय हिंद।